नवी मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी युती झालेली आहे. आम्ही 31 जागांसाठी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत. आज त्याची छाननी आणि स्क्रुटिनी येईल. त्यातले जवळपास सगळे सिलेक्ट होतील अशी मला आशा आहे. एक 60 ते 68 जागा शिवसेनेने सुद्धा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. एनसीपी आणि काँग्रेस सुद्धा आमच्या बरोबर आहे. लवकरच कोणी किती जागा लढवल्यात आणि कोणी किती जागा निश्चित केल्यात याचं पुढच्या 1-2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करणार आहोत. हे मला कळत नाही बघ, कोण मूळ भारतीय जनता पक्षात आज आहे. मला काल परवा कळलं की सानपाड्याला वडार भवन येते, जे इथे भारतीय जनता पक्ष ज्यांनी रुजवला, जे RSS संघाचे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा उमेदवारी मिळालेल्या नाहीयेत. मंदाताईंच्या समर्थकांचं तर जाऊ द्या, जे राष्ट्रवादीत होते ते भारतीय जनता पक्षात आले. भारतीय जनता पक्षातून संदीप नाईकांबरोबर परत राष्ट्रवादीत गेले, परत उमेदवारी घेतात, विधानसभेला पडतात आणि परत भारतीय जनता पक्षात येऊन तिकीटं घेतात. स्वतःच्या घरात 2-2, 3-3 तिकीटं घेतात. हा विचार आता नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. एका घराणेशाहीची सत्ता ठेवायची नवी मुंबईत. राजसाहेब कधी काळी म्हणाले होते, खासदार यांचा, आमदार यांचा, पालकमंत्री यांचा, मंत्री यांचा, महापौर यांचा आणि या नवी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळेतला मॉनिटर सुद्धा यांच्याच घरातला करायचं की काय. त्यामुळे हा अंतर्गत वाद हा त्यांच्या पक्षात जरी असला तरी बीजेपी आणि RSSच्या जुन्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यावेळी विचार करणं गरजेचं आहे की एका घराणेशाहीच्या हातात ही सत्ता द्यायची, ही नवी मुंबई द्यायची, की सुशिक्षित तरुण उमेदवार, जे होतकरू उमेदवार आहे विविध पक्षातले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले, शिवसेनेतले, उभाटामधले, यांना संधी द्यायची. ठाकरेंवर आरोप करायचे, उद्धव साहेब, आदित्य ठाकरे, राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे. आशिष शेलारांच्या घरात तिकीटं दिली आहेत. प्रवीण दरेकर साहेबांचे बंधू उभे आहेत, प्रकाश दरेकर, राहुल नार्वेकरांच्या घरात 3-3 तिकीटं दिली. घराणेशाही म्हणताना भारतीय जनता पक्षाला संपूर्णतः घराणेशाहीने घेरलेलं दिसतंय. आणि कधी काळी आपण काँग्रेसबद्दल म्हणायचो, त्या पद्धतीचं काँग्रेसीकरण आज भारतीय सगळीकडे लाथडा सुरू आहे. प्रत्येक शहरात, महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट वाटपात सगळ्यात जास्त गोंधळ कुठल्या पक्षात असेल तर तो भारतीय जनता पक्षात दिसतोय, शिंदे सेनेमध्ये दिसतोय. नाराजी आमच्याकडेही आहे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, पण आमच्याकडे समजूतदार कार्यकर्ते आहेत, आमच्याकडे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. यांनी सगळे बाहेरूनच लोक आणलेली आहेत आणि एकूण एक तिकीट बाहेरून आलेल्या लोकांना दिसतंय. ज्या पद्धतीने या सगळ्या माणसांना त्यांनी भरणा केलेला आहे, यातूनच भारतीय जनता पक्षाला फक्त सत्ता, सत्तेतून पैसा आणि परत पैशातून सत्ता, असंच समीकरण आहे. मराठी माणसाने सगळ्या 29 महानगरपालिकांमध्ये जागरूक राहावं आणि यांचा डाव उधळून लावावा. मला वाटतं आमच्या अस्तित्वाच्या लढाईचा आता मूळ प्रश्नच नाही. महाराष्ट्रामधले उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. या वंदनीय दिबा पाटील साहेब लोकनेते विमान उडण्याच्या अगोदर इथे अनाउन्समेंट केली जाईल की नवी मुंबई म्हणजे वंदनीय लोकनेते दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट, अशी घोषणा नवी मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. ती घोषणा हवेत विरली का? इतका खोटारडा मुख्यमंत्री महाराष्ट्राने अद्यापपर्यंत पाहिलेला नव्हता. ज्या पद्धतीचे आश्वासनं, कधी काळी मागच्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीला 6 का 10 हजार करोड दिले, त्यातले 6 कोटी आलेले नाहीयेत. नवी मुंबईत आम्ही अमुक करू, तमुक करू, अशा घोषणा होत आहेत. प्रॉपर्टी टॅक्स माफ करू म्हणून एकनाथ शिंदे साहेब बोलले होते. कुठे माफ केलंय? 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरात. या आमच्या प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित होतील म्हणून 10 GR काढले. एकही घर नवी मुंबईतलं अजून प्रकल्पग्रस्तांचं नियमित झालेलं नाही. सगळीकडे फसवणूक करणाऱ्या घोषणा होत आहेत. माझं नवी मुंबईतले प्रकल्पग्रस्त असेल, नवी मुंबईतला मराठी माणूस असेल, प्रत्येक नवी मुंबईकर असेल, त्याला सुद्धा आव्हान येणाऱ्या महानगरपालिकेत यांना धडा शिकवा. आमच्या वरिष्ठांकडे तशी मागणी केलेली आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांची संयुक्त सभा व्हावी. सोबतच राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या बेलापूर आणि ऐरोली विधानसभेत एक स्वतंत्र सभा व्हाव्यात. आदित्य ठाकरे साहेब आणि अमित ठाकरे साहेब यांचा एक रोड शो करण्याचा विचार आहे आणि रश्मी वहिनी आणि शर्मिला वहिनी ह्या सुद्धा विविध माध्यमातून इथे महिला असतील, तरुण असतील, यांच्याशी संवाद साधावा. असं सगळं नियोजन पुढच्या काही दिवसात आपल्याला नक्की दिसेल.